नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली रोहिणी आणि राहुलने एवढी कारस्थानं केलेली आहेत, तरीही कलाचा जीव वाचलेला आहे. कला सुखरूप आहे आणि कलाला वाचवलेला आहे ते म्हणजे सुकन्या. सुकन्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, तिला स्वतःला हार्टचा खूप त्रास होता आणि तरीही सुकन्याने कलाचा जीव वाचवलेला आहे आणि तिने कलाला हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे. त्याचबरोबर कलाची हॉस्पिटलमध्ये सर्जरी झालेली आहे आणि कला आता सुखरूप आहे. म्हणजेच रोहिणी आणि राहुलची वाट लागणार हे नक्कीच आहे, कारण रोहिणीने स्वतःच्या तोंडाने कलाजवळ सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की कोणते कोणते गुन्हे रोहिणीने केलेले होते, त्याचबरोबर अद्वैत कलाजवळ कसा पोचणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे अद्वैत कलाला वारंवार फोन लावत आहे, परंतु कलाचा फोन काही केला लागत नाही, कारण कलाचा फोन व्यस्त येतोय. आणि मग इकडे संगीता अद्वैतशी बोलते. त्याचबरोबर संगीता सांगू लागते की अद्वैतराव, मला ना कळतच नाहीये, कारण गौरीहार पूजायला कला गेली, त्यानंतर ती कुठं गेली काहीच माहिती नाहीये, असं संगीता अद्वैतला सांगते. अद्वैत मात्र विचार करत असतो. अद्वैतला कळत नाहीये की असं अचानक काय झालं, खरे कुठं गेली. आता आबासाहेबांना आम्ही सांगितलं नाही, परंतु जी गोष्ट घडली ती खूप भयानक होती, असं संगीताचं म्हणणं असतं. त्याचवेळी संगीता म्हणत असते की काय करायचं अद्वैतराव, कळतच नाहीये कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत. इकडे कलाचे बाबा फोन घेतात, कारण संगीता रडत असते. अद्वैतच्या लक्षात येत नसतं काय म्हणते ते. तेव्हा ते सांगू लागतात की अद्वैतराव, मगाशी आम्ही आबासाहेबांना सांगू शकलो नाही हो, म्हणून तुम्हाला परत फोन केला आणि तुम्हाला ही गोष्ट कानावर घालतोय. कलाला आम्ही सगळीकडे शोधलेलं आहे. काजल कलाला शोधायला बाहेर पडलेली आहे, पण कला कुठे आहे तेच माहीत नाहीये. आता जेव्हा तिथे जमलेल्या सगळ्यांना ही गोष्ट कळते की कला गायब झालेली आहे, तेव्हा सगळेजण आरोप करू लागतात. सगळेजण एकच गोष्ट बोलत असतात, ती म्हणजे की ह्या चांदेकरांच्या या मुलाच्या नशिबात लग्नच नाहीये का. पहिल्या लग्नात पण त्याची बायको पळून गेली होती आणि आता दुसऱ्या लग्नात दोघांचं म्हणे एकमेकांवर प्रेम आहे ना, मग काय झालं हे, असं सगळे आलेले तिथले लोक बोलत असतात. इकडे सगळेजण बोलायला सुरुवात करतात की नक्की काय आहे याचं, कारण मागच्या वेळेस ते झालं, आता तर म्हणे प्रेम होतं ना यांचं. आता चांदेकरांच्या घरामध्ये सगळे पॅनिक झालेले आहेत. अचानक कलाच्या बाबतीत हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे आबांना अद्वैत जेव्हा सांगतो की खरे घरी नाहीये, काहीतरी असं घडलंय की खरे गायब आहे, तेव्हा आबांना सुद्धा धक्का बसतो. आबा म्हणतात काय, आता अचानक काय झालं, कलाच्या बाबतीत काय झालं असेल हा प्रश्न आबांना पडलेला असतो. आणि आबा सुद्धा आता काळजी करत आहेत, नक्की कलाचं काय असेल, कला कुठं असेल, कलाच्या बाबतीत काय झालं असेल, असे प्रश्न आबांना पडलेले आहेत. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता चांदेकरांच्या घरचे सगळेजण धक्का बसल्यासारखे पाहत असतात. तेव्हा अद्वैत सोहमला म्हणतो की जा माझा मोबाईल घेऊन ये. खरं तर हा सगळा मूर्खपणा झालेला आहे की या चांदेकरांनी अद्वैतचा मोबाईल काढून घेतला. जर त्याचा मोबाईल काढून घेतला नसता तर आज ही परिस्थिती ओढवलीच नसती. पण यांना सगळ्यांना कलापासून त्याला बोलू द्यायचं नाही एवढंच करायचं होतं. त्या रोहिणीनं सांगितलं आणि रोहिणीचं बोलणं सगळ्यांनी ऐकलं, त्यामुळे तर हा सगळा मूर्खपणा झालेला असतो. इकडे कला बरोबर त्या लोकेशनला पोहोचलेली असते जिथे राहुल आणि रोहिणी दोघंही असतात. कला तिथं पोहोचलेली असते आणि कलाच्या कानावरती सगळ्या गोष्टी पडलेल्या असतात. कलाला सगळं समजत असतं आणि तिथे कला पाहते तर चांदेकरचा फोटो लावलेला आहे. कलाला कळतच नाहीये अद्वैतचा फोटो लावलाय आणि त्या फोटोच्या खाली याला बर्बाद करायचं असं लिहिलेलं असतं. त्यानंतर मेन गोल काय आहे तर चांदेकर मेन्शन, चांदेकरांची सगळी प्रॉपर्टी लुबाडायची. त्याचबरोबर इकडे वकील म्हणत असतात पण अहो अजूनही एक सही बाकी आहे, अद्वैत चांदेकरची सही या पेपरवर झालेली नाही. तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणत असते की होणार, ती पण सही होणार आहे, तुम्ही काळजी करू नका, असं रोहिणी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे कलाला ह्या गोष्टी समजतात. कलाला आता हे सगळं समजलेलं आहे. कलाला धक्का बसतो. कला लगेच मोबाईल काढते आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला सुरुवात करते. इकडे अद्वैत आबांना म्हणत असतो की मी खरेला फोन लावतोय, असं म्हणत अद्वैत आबांना फोन लावायला सांगतो, म्हणजे फोन लावायला घेतो. तो खरेला फोन लावत तर आहे, परंतु इकडे आबा मात्र म्हणत असतात की काय झालं असेल. अद्वैत म्हणतो काळजी करू नका, खरेला काही होणार नाहीये, खरे येणार आहे.
आणि मग अद्वैत कलाला फोनवर फोन लावतो आणि गोंधळ तिथेच होतो. कराचा फोन व्हायब्रेटर असतो आणि तिथे बरोबर व्हायब्रेशन होतं. कला व्हिडिओ काढत असते हे सगळं जे काही चालू आहे त्या गोष्टीचा, कारण त्यांना फक्त अद्वैतची सही बाकी असते, बाकी सगळ्यांच्या सह्या घेतलेल्या असतात. एकदा का अद्वैतची सही झाली की हे चांदेकरांचं सगळं साम्राज्य आहे ते रोहिणी आणि राहुलच्या घशात जाणार असतं, परंतु अद्वैतची सही होणं बाकी असतं, म्हणून हे सगळं झालेलं आहे. आता राहुल जेव्हा मागे फिरून पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं आणि कलाचा फोन व्हायब्रेटर असल्यामुळं सगळा गोंधळ झालेला असतो. आता कलाचा फोन तिथे वाजलेला आहे. राहुल आणि रोहिणी दोघंही पाहत आहेत आणि त्यांना कळतं की हे सगळं कलाने केलेलं आहे. आता मात्र कलाही तेवढीच तिथे घाबरलेली असते, कारण अचानक त्या सगळ्यांनी मागं फिरून पाहिलेलं असतं. कलाला आता तिथून पळून जायचं असतं. कला तिथून पळून निघालेली असते. परंतु घडतं असं की राहुल, रोहिणी, वकील ह्या सगळ्यांना कळतं, कारण इकडे कलाच्या समोर सुद्धा तेच लिहिलेलं असतं. म्हणजे कलालाही बर्बाद करायचं आहे. आधी अद्वैतला बर्बाद करायचं, त्यानंतर कलाला बर्बाद करायचं, हा सगळा यांचा प्लॅन असतो. आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का सगळ्यांना बसलेला आहे. हे सगळं जे काय होत आहे या सगळ्यामागे कोणाचा हात आहे हे कळलेलं आहे, हे समोर आलेलं आहे. या सगळ्यामध्ये कोण आहे, त्या व्यक्तीचं काय करायचं आहे हे सुद्धा आता समोर आलेलं आहे. तेव्हा इकडे कलाला मात्र खूप राग आलेला असतो आणि त्याचबरोबर कला भयानक अशी चिडलेली असते. काहीही झालं तरीही कलाला माहिती आहे की ही रोहिणी, हिने हे सगळं केलेलं आहे आणि नेमकं कला तिथून पळत असते. त्याचवेळी रोहिणी तिथे येते, कलाला अडवते आणि कलाला म्हणते, तुला अशी सहजासहजी मी जाऊ देईल? तुला काय वाटलं? हे सगळं तुझं जे काय चाललेलं आहे ते मला कळणार नाही, असं म्हणत तिने कलाचा हात पकडलेला असतो. कला म्हणत असते की या सगळ्यामागे तुम्ही आहात. आम्हाला सगळ्यांना वाटायचं की राहुल आहे, परंतु नाही, हे सगळं सगळं करणाऱ्या तुम्ही आहात. हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळं होतंय, असं म्हणत कला भयानक अशी चिडलेली असते. कलाला खरं तर खूप राग आलेला असतो रोहिणीनं जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा. परंतु रोहिणी इतकी नालायक असते की ती म्हणते की तुला काय वाटलं? हे सगळं तू इथून बाहेर जाऊन सांगशील? शक्यच नाहीये. तू जिवंत राहिली तर चांदेकरांना सगळं सांगशील ना, कारण तुला काय वाटलं या सगळ्या गोष्टी कोणी केलेल्या आहेत? या सगळ्यामागे कोण आहे? कलाचा हात तिने धरलेला असतो. हात पिरगळायला सुरुवात करत असते. कला मात्र हादरलेली आहे. कलाला कळायचं बंद झालंय. या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा मोठा प्रश्न कलाच्या समोर आहे. आणि नेमकं त्याच वेळेस आता गोष्टी घडत असतात आणि त्या म्हणजे की कलाला काहीही करून ह्या रोहिणीची वाट लावायची आहे. तेव्हा रोहिणी सांगायला सुरुवात करते. रोहिणी म्हणत असते की तुला काय वाटलं? हे सगळं कशामुळे झालेलं आहे? मला सांग. तुझं लग्न लावून मी तुला या घरात आणलेलं आहे. या घरामध्ये आणण्यामागे माझा आधी हात आहे. कारण आठवते का तुला, तुझ्यासारखी धोंड मला त्या अद्वैत आणि सरोजच्या गळ्यात मारायची होती, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, असं कलाच्या बाबतीत बोललं जातं. तेव्हा कलाला आठवतं, हो त्या गोष्टी घडलेल्या होत्या. कारण जेव्हा लग्नात हा सगळा गोंधळ झाला, ती मूर्ख नैना पळून गेली. तिला तर चांदेकरांबरोबर लग्न करायचं होतं, फक्त तिची नाटकं होती. पळून जायची नाटकं तिनं केली त्या राहुलसोबत. का तर राहुलने तिला फसवलेलं होतं. राहुलने तिला सांगितलं होतं की या घरामध्ये फक्त चालतं ते म्हणजे माझं आणि या घरातलं सगळं मी पाहतो. मग पैशाच्या लोभापायी त्या नैनाने राहुलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. इकडे मात्र आता कलाला ते सगळं आठवत असतं. कलाला रोहिणी सांगायला सुरुवात करते, तुला आठवते का तुझ्या दुकानाला लागलेली आग? त्या आगीमध्ये तुम्हाला दोघांनाही संपवायचं होतं, म्हणून मीच ती आग लावायला सरोज वहिनीला सांगितलं होतं. मीच तुझं दुकान जाळायला सरोज वहिनीला सांगितलं होतं. त्याचबरोबर तुमच्या बेडरूममध्ये लागलेली आग, हे सगळं मी केलेलं होतं. तिथंही तुम्हाला दोघांनाच संपवायचं होतं. प्रत्येक वेळेस माझा डाव तुझ्यामुळे उलटा पडत गेला. या सगळ्याला तू जबाबदार आहेस. आणि तुला काय वाटलं हे सगळं करून मी शांत राहणार आहे? नाही. कला म्हणते की चांदेकरांच्या घरची लेक आहात, कुठली गोष्ट तुम्हाला कमी पडली? काय कमी पडलं तुम्हाला म्हणून तुम्ही चांदेकरांच्या जीवावर उठलेला आहात? तेव्हा रोहिणी म्हणते, काय कमी पडलं म्हणजे? जेव्हापासून सरोजवेनी लग्न करून या घरात आलेले आहे तेव्हापासून कुठली गोष्ट माझ्या मनाप्रमाणे झाली आहे? कारण तो माझा बावळट बाप, तो फक्त आणि फक्त सरोजवहिनीचा ऐकत असतो. कसं त्याला सरोजवहिनीशिवाय दुसरं काही सुचत नाही. आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे ते
सरोज वहिनीमुळेच झालेला आहे, सरोज वहिनी या सगळ्याला जबाबदार आहे, असं इकडे ती सांगत असते. तेव्हा कला म्हणत असते, बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलंय तुमचं, परंतु आता सोडणार नाही. तेव्हा आता ह्या सगळ्या तुमचा जो खरा चेहरा आहे ना, तो मी चांदेकरांच्या समोर आणणार आहे, असं कला कला सांगत असते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते, त्यासाठी तू जिवंत तर राहिली पाहिजेस ना, तू जिवंत राहिली तर तुझा खरा चेहरा माझा खरा चेहरा चांदेकरांच्या समोर आणशील. आता रोहिणीने धमकी दिलेली असते आणि कलाला सगळ्या गुन्ह्याची कबुली तर दिलेली आहे आणि तिकडे तो माझा बावळट बाप शाप 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 करत उड्या मारत बसलेला आहे. परंतु आता मात्र कळेल की काय होऊ शकतं, असं म्हणत कलाला ती धमकावत असते, कलाच्या बाबतीत बोलत असते. पण आता कलाही तेवढीच पेटून उठलेली असते. कलाने तिला उलटं पाडलेलं असतं, तिचा हात विरगळलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मी चांदेकरची अर्धांगिनी आहे आणि चांदेकर घरचीच सून आहे, त्यांच्या घरची गृहलक्ष्मी आहे. माझ्या घरावरती आलेलं संकट मी कधीच असंच सोडणार नाही, तर माझ्या घरातल्या लोकांना मी जपणार आहे, असं कलाने सांगितल्यानंतर मात्र आता रोहिणीची वाट लागलेली असते आणि कला तिला धक्का देऊन तिथे जिन्यात पाडून तिथून पळत सुटते. तेव्हा मात्र आता राहुलकडे कोणताच पर्याय नसतो. राहुल मात्र तिथे आलेला असतो. तो म्हणतो, काय झालं मम्मा? तेव्हा मात्र रोहिणी त्याला सांगते की ती कला पळाली, जा तू पहिलं, असं म्हणत रोहिणी त्याला सांगू लागते. राहुल आता निघतो, कलाला संपवायचंच आहे. काहीही झालं तरी कला चांदेकर मेन्शनमध्ये पोहोचता कामा नये, एवढं कांड आता या रोहिणीने केलेलं आहे. आता मात्र अद्वैत कलाला फोनवर फोन लावत असतो. अद्वैतला जराही दम निघत नाहीये. कलाचा फोन व्यस्त लागतो. इकडे कलाही चांदेकरला फोन लावण्यासाठी धडपडत आहे, परंतु अद्वैत ही तेवढ्याच फोन तिला लावण्यासाठी धडपडतोय. इकडे संगीता चांदेकरांच्या घरी आले, म्हणजे कलाचे आई बाबा दोघंही आलेले आहेत. सरोज, रोहिणी, रजनी दोघीही तिला आधार देत आहेत. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल असं तिला सांगत आहेत. परंतु अद्वैत मात्र इकडे कलाला फोन लावतच असतो. तो म्हणत असतो, काय चाललंय, खरे माझा फोन उचल, खरे फोन उचल, असं म्हणत तो वारंवार फोन लावतोय. आणि इकडे नैना आणि अनामिका यांची तोंड मात्र भारी असतात. त्यांना खूप भारी झालेलं असतं. कला पळाली, कला कुठं गेली आहे, नक्की काय झालंय, याबद्दल त्यांना काही देणं घेणं नसतं. तेव्हा मात्र इकडे कला अद्वैतला फोन लावत असते. ती पळत बाहेर आलेली असते आणि राहुल सुद्धा तिच्या मागे आलेला असतो. आणि आता नेमकं घडतं असं की कलाही फोन लावते आणि अद्वैतही फोन लावतोय. दोघंही एकमेकांना फोन लावत आहेत. दोघांनाही फक्त एवढंच माहिती आहे की या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे. परंतु कला अद्वैतला फोन लावते. तिला चांदेकरला पहिलं जे काय घडलेलं आहे ते सगळं सांगायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात आहे. आणि म्हणूनच तिने अद्वैतला घाईघाईत फोन लावत असते. राहुल निघालेला असतो. राहुल म्हणतो, काय झालं, कुठं गेली असेल ही, कारण ही कला प्रत्येक वेळेस माझ्या वाटेत अडथळा बनवून येत असते, हिला आता मी सोडणार नाही. मग राहुल त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालेला असतो. इकडे कलाचे बाबा काजलला फोन लावतात आणि काजलला फोन लावून ते काजलशी बोलत असतात. काय झालं काजू, कलाबद्दल कळलं का काही? तेव्हा काजल म्हणते की नाही बाबा, मी सगळीकडे शोध घेते, पण तायडीबद्दल काहीच कळलेलं नाही, असं काजल सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे कलाचे बाबा म्हणतात की बरं ठीक आहे, जे काही कळलं तर सांगा मला. इकडे अद्वैत मात्र कंटिन्युअसली फोन लावत असतो. कला काही फोन उचलत नसते. आता कलाला प्रश्न पडलेला असतो की चांदेकर का फोन उचलत नाहीये, त्याचा फोन व्यस्त का येतोय, जर तो कोणाशी बोलत असेल तर मला काहीतरी विचार केला पाहिजे. चांदेकर कलाला फोन लावत आहे, इकडून कला चांदेकरला फोन लावत आहे. संगीतालाही तेवढंच टेन्शन आलेलं आहे. संगीता विचार करू लागते की हे सगळं काय झालंय, माझ्या कलाच्या बाबतीत काय झालंय, कारण अद्वैतने आल्यानंतर तिला विचारलेलं होतं की तुम्हाला तिने काय सांगितलं का, काय बोलली का, तर संगीता नाही म्हणते. खरं तर कला संगीताला बोललेली पण असते की मला रोहिणी मॅडमबद्दल चांदेकरला सांगायचं आहे, पण आता संगीता या टेन्शनमध्ये ती गोष्ट विसरून गेली. इकडे काजल रस्त्यावरती सगळ्यांना कलाचा फोटो दाखवत असतो. हिला पाहिलंय का तुम्ही कोणी, असं म्हणत त्यांना चौकशी करत असते. परंतु इकडे काजलच्याही लक्षात येत नाहीये की काय करायचं, नक्की कुठं शोधायचं, कारण कला कुठं गेली ही गोष्ट कोणालाच माहिती नाहीये. असं काय झालंय अचानक, हा मोठा प्रश्न असतो. आबांना टेन्शन आलेलं असतं. अद्वैत कंटिन्यू फोन लावतोय, खरेच्या बाबतीत काय झालं तर नसेल ना. इकडे सरोज सुद्धा तिथं असते, अद्वैतला शांत करत असते. आबा म्हणत असतात की हे बघ अद्वैत, मी काय म्हणतोय, जरा शांत हो बरं. अद्वैत मात्र शांत व्हायलाच तयार नाहीये.
अद्वैत कसा शांत होईल, कारण जी परिस्थिती ओढवलेली आहे ती इतकी वाईट आणि बिकट आहे की या सगळ्यातून मार्ग काढणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. इकडे संगीताला सरोज समजवत असते. संगीता रडत असते. काय झालं असेल, कुठं असेल माझी कला? मला माहिती आहे की ती अशी पळून जाणारातली नाही आहे. ती कुठंतरी अडचणीत असणार आहे, तिला मदतीची गरज असणार आहे, असं संगीता सांगत असते. तेवढ्यातच आबांना आठवतो तो म्हणजे शाप. आता आबा वेगळंच धरून बसलेले आहेत. आबा म्हणतात, बघितलं का, दुसऱ्यांदा संसार करायचा म्हणलं की जे आपल्याला काही फळ मिळालेलं होतं ते उलटलेलं आहे आणि म्हणूनच कला गायब झालेली आहे, असं आबा स्वतःच बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे आबांना आठवतं ती मूर्ती दुभंगलेली होती म्हणून चांदेकरांच्या घराला शाप लागलेला होता. तिथले कोणाचेच संसार सुखाचे होणार नाहीत आणि आता हे सगळं काय होऊन बसलंय एवढंच आता लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता जेव्हा अद्वैत आणि सोहम दोघंही आबांना समजवतात. आबा म्हणतात की त्या शापाने झालं हे सगळं, या सगळ्याच्या मागे ते शाप जबाबदार आहे, त्या शापामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, असं इकडे आबा सांगत आहेत. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो, आबा तसं काही नाही आहे, शांत व्हा. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता आबा मला तिला शोधायला केलं पाहिजे, मला तिला शोधायचं आहे, ती कुठं आहे, काय झालं हे मला शोधून काढायचं आहे. तेव्हा आबा म्हणतात की नाही अद्वैत, मी तुला असं जाऊ देणार नाही, कारण वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. कारण आत्ता हे जे काही संकट आलेलं आहे ते खूप भयानक आहे आणि तू असा लग्नादिवशी बाहेर गेलास तर काय होईल याचा विचार केलायस का, असं म्हणत आबा अद्वैतला शांत करत असतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही आबा, जे काय झालेलं आहे ते सगळं मला बघावंच लागणार आहे. जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत खरेच्या बाबतीत काय घडलं हे कळणार नाही. आता मात्र ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूप भयानक अशा असतात. अद्वैत आता घरातून निघालेला असतो आणि अद्वैत मात्र त्या घरातून निघालेला आहे तेव्हाच इकडे आता आबांना टेन्शन आले. आबांना कळत नाही आहे की काय करायचं आणि त्याचबरोबर अद्वैत मात्र इकडे म्हणत असतो की जोपर्यंत कलाला मी सोबत घेत नाही तोपर्यंत मी माघारी येणार नाही, हे अद्वैतने ठरवलेलं असतं. आणि अद्वैत गाडी घेऊन निघालेला आहे. खरेला कंटिन्युअसली तो फोन लावत आहे. नक्की काय झालेलं आहे कलाच्या बाबतीत या सगळ्या गोष्टींचा विचार तिथे चालू असतो. तेव्हा मात्र इकडे आता अद्वैत म्हणत असतो की खरे फोन उचल. नेमकं घडतं असं की कलासुद्धा आता घाबरलेली असते आणि त्याचबरोबर अद्वैतला ती फोन लावत असते. काही करून अद्वैतला ही गोष्ट लवकरात लवकर सांगणं गरजेचं आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळं कला आणि त्याचबरोबर अद्वैत दोघंही एकमेकांना फोन लावतात. त्यामुळं दोघांचेही फोन व्यस्त लागत आहेत आणि स्वतःच पॅनिक होत असतात. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अद्वैतला टेन्शन आलेलं आहे. आता काय करायचं हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिलेला आहे. परंतु अद्वैतचा फोन व्यस्त येतोय. कला आता विचार करते की काय करू मी ह्या सगळ्यातून, मी चांदेकरशी कसं बोलू, मी चांदेकरला कसं सांगू की काय घडलेलं आहे. आणि नेमकं आता राहुलची गाडी कलाच्या रिक्षाच्या समोर आलेली असते. कला म्हणते राईटला घ्या, कारण कलाला दिसतंय राहुल तिथे गाडी चालवतोय, राईटला घ्या असं सांगत असते. आणि तेव्हा मात्र आता गाडी राईटला घ्या असं सांगूनही त्या नेमका राहुल पुढे आल्यानंतर कला रिक्षातनं उतरते आणि धावत सुटते. आता मात्र राहुल म्हणतो की चला आता शिकार माझ्या जाळ्यात सापडलेली आहे, आता मात्र शांत राहायचं नाही आणि हे सगळं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र राहुल म्हणतो की बास, आता हिला संपवायचं, आता ही माझ्या टप्प्यात आलेली आहे, आता हिला कोणीच वाचवू शकत नाही. आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की राहुलने खरंच कलाच्या अंगावरती गाडी घातलेली आहे. कला तिथे रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडलेली आहे. सगळी लोकं जमलेली आहेत आणि त्याचबरोबर सगळी लोकं तिथं आहेत आणि नेमकं कला पडलेली आहे. सगळेजण तिथं असतात आणि त्यानंतर ज्या गोष्टी आपण पाहत असतो त्या मात्र खूप भयानक अशा असतात, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. खरं तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिथे एक मुलगी पोचते. ती म्हणते की थांबा, बाजूला व्हा, कळतंय का तुम्हाला, कारण काहीही झालं तरीही आत्ता इथे ॲम्ब्युलन्सची गरज आहे, ॲम्ब्युलन्स बोलवणं गरजेचं आहे असं सांगितलं जातं. आणि मग ती मुलगी जेव्हा पाहते इथे पाहते नाडी पाहते तर ती ॲक्सिडेंट झालेली मुलगी जिवंत आहे हे लक्षात येतं आणि मग ती म्हणते ॲम्ब्युलन्स बोलवा. तिने ॲम्ब्युलन्सला फोन करते. खरं तर ॲम्ब्युलन्सला फोन केल्यानंतर एक गोष्ट अशी घडलेली आहे, ती म्हणजे ॲम्ब्युलन्स येईपर्यंत कलाच्या बाबतीत जे काय झालेलं आहे ते खूप भयानक आहे. कलाचं डोकं फुटलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे आता सुकन्याने डॉक्टरांना बोलावून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत.
आणि मग सुकन्याला स्वतःलाच त्रास होत असतो. कलाला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर कला आता शुद्धीवर आलेली आहे आणि डॉक्टर जेव्हा विचारत असतात तेव्हा मात्र इकडे सुकन्या डॉक्टरांना म्हणून सांगून तिथेही गेलेली आहे. सुकन्यालाही ॲडमिट केलेलं आहे. तिलाही त्रास होत आहे, कलालाही त्रास होत आहे. डॉक्टर म्हणतात की एका मुलीने तुमचा जीव वाचवला, सुकन्या पाटील तिचं नाव आहे, आणि त्याचबरोबर तिने तुमचा जीव वाचवलेला आहे आणि तिला स्वतःला हृदयाचा त्रास असतानाही. म्हणजे कला जिवंत आहे. आता राहुल रोहिणीची कशी वाट लावणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.